साधनेचे चरित्र. साधना शिवदासानी, ज्यांना साधना या नावाने ओळखले जाते, त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 ब्रिटिश भारतातील कराची येथे झाला. मूळ नाव अंजली शिवदासानी. तिचे वडील बंगाली अभिनेत्री नर्तिका साधना बोसचे चाहते. त्यांनी वयाच्या 5व्या वर्षी तिचे नाव साधना ठेवले. शिवराम शिवदासानी आणि लाली देवी यांची ती एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील अभिनेता हरी शिवदासानी यांचे मोठे भाऊ होते, जे अभिनेत्री बबिताचे वडील आहेत. भारताच्या फाळणीदरम्यान साधना 7 वर्षांची असताना तिचे कुटुंब बॉम्बे, आता मुंबई येथे स्थलांतरित झाले. तिच्या आईने तिला 8 वर्षांची होईपर्यंत घरीच शिकवले. त्यानंतर तिने वडाळा येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. नंतर तिने जय हिंद कॉलेजमध्ये कला शाखेची पदवी घेतली, परंतु आर्थिक अडचणींमुळे ती पूर्ण करू शकली नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने सकाळच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना कुलाब्यात टायपिस्ट म्हणून काम केले. साधनाच्या अभिनेत्री बनण्याच्या आकांक्षेमुळे तिला राज कपूरच्या श्री 420 इन 1955 मध्ये एका कोरस गर्लच्या भूमिकेत दिसले. वयाच्या 15व्या वर्षी तिने 1958 मध्ये अबाना या सिंधी चित्रपटात भूमिका साकारली, जिथे तिने शीला रमाणीच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला ओळख मिळवून दिली. 1960 मध्ये लव्ह इन सिमला मध्ये निर्माते शशधर मुखर्जी यांनी लक्ष वेधले. या चित्रपटाने साधनाची आयकॉनिक हेअरस्टाईल ऑड्रे हेपबर्न द्वारे प्रेरित साधना कट सादर केली. साधना ही आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केली. लव्ह इन सिमलाच्या यशानंतर साधनाने अनेक उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम केले. 1919 मधील बिमल रॉयच्या परखमध्ये तिने एका साध्या खेड्यातील मुलीची भूमिका केली होती आणि 1961 मधील हम दोनो मध्ये देव आनंदच्या प्रेमाची भूमिका केली होती. 1962 मध्ये तिने अस्लिनकली आणि एक मुसाफिर एक हसीना मध्ये काम केले. 1973 मधील मेरे मेहबूब मधील तिच्या भूमिकेने आघाडीची अभिनेत्री म्हणून तिचा दर्जा अधिक दृढ केला. वो कौन थी या सस्पेन्स थ्रिलरमधील तिच्या भूमिकेने साधनाला यश मिळाले. 1964 मध्ये जिथे तिने दुहेरी भूमिका साकारली. या चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नामांकन मिळवून दिले आणि ती मिस्ट्री गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली. तिने 1965 मधील आरजू, 1965 मधील वक्त आणि 19 संवाद मधील मेरा साया यांसारख्या चित्रपटांसह आपले यश चालू ठेवले. नंतरच्या 2 चित्रपटांनी तिला फिल्मफेअर नामांकनही मिळविले. 1961 मध्ये साधना यांनी हम दोनो मध्ये देव आनंद यांच्या प्रेमाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट हिट ठरला आणि नंतर तो रंगीत झाला आणि 2011 मध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. तिच्या अभिव्यक्ती, डोळ्यांनी आणि खंबीर वागणुकीसाठी तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. 1962 मध्ये तिने देव आनंद सोबत अस्लिनकली आणि जॉय मुखर्जी सोबत एक मुसाफिर एक हसीना मध्ये काम केले. त्याच वर्षी तिने दिग्दर्शक राज खोसला सोबत काम केले, जे नंतर तिला एका सस्पेन्स थ्रिलर त्रयीमध्ये कास्ट करतील. 1973 मध्ये मेरे मेहबूब हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. साधना यांनी टेक्निकल चित्रपटात तिची पहिली भूमिका केली आणि मेरे मेहबूब तुझे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. 1964 मध्ये तिने वो कौन थी मध्ये अभिनय केला. दुहेरी भूमिका करून तिला फिल्मफेअर नामांकन मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता आणि त्यात लग जा गले हे आयकॉनिक गाणे होते. 1965 मध्ये आरजू बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि साधनाने राजेंद्र कुमार आणि फिरोज खान यांच्यासोबत भूमिका केल्या. 1956 मधील मेरा साया हा आणखी एक कोर्टरूम ड्रामा होता, ज्यात तिने सुनील दत्तच्या विरुद्ध दुहेरी भूमिका साकारली होती. झुमका गिरा रे हे गाणं क्लासिक झालं.
1965 मधील वक्तमध्ये साधनाने घट्ट चुरीदार कुर्त्याची फॅशन आणली, जी एक ट्रेंड बनली. हायपरथायरॉइडिझममुळे साधना यांची तब्येत 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात बिघडली आणि तिला थोडा ब्रेक घ्यावा लागला. तिने 69 मध्ये एक फूल दो माली आणि इंतकमद्वारे अभिनयात पुनरागमन केले, जे दोन्ही बॉक्स ऑफिस हिट ठरले. 1974 मध्ये तिने गीता मेरा नाम द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्याने बॉक्स ऑफिसवर सरासरीपेक्षा जास्त व्यवसाय केला. तिची शेवटची पडद्यावर दिसली ती विलंबित रिलीज झालेल्या उल्फत की नरू मंजिली मध्ये 1994 मध्ये. 2002 मध्ये तिला आयफा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड मिळाला. साधना यांनी 7 मार्च 1966 रोजी लव्ह इन सिमलाचे दिग्दर्शक राम कृष्ण नय्यर यांच्याशी लग्न केले. चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले, परंतु तिच्या लहान वयामुळे सुरुवातीला तिच्या पालकांनी लग्नाला विरोध केला. दम्याने 1995 मध्ये नय्यर यांचा मृत्यू होईपर्यंत जवळपास 30 वर्षे त्यांचे लग्न झाले होते. या जोडप्याला मूलबाळ नव्हते. साधना यांना हायपरथायरॉइडिझममुळे डोळ्यांचा त्रास झाला आणि अभिनयातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी फोटो काढण्यास नकार दिला. ती मुंबईतील सांताक्रूझ येथे राहत होती आणि गायिका आशा भोसले यांच्या मालकीची अपार्टमेंट इमारत भाड्याने घेतली होती. साधना ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने फ्रिंज हेअरस्टाईल सादर केली, ज्याला साधना कट म्हणून ओळखले जाते, जे 1960च्या दशकात फॅशन फॅड बनले. तंग चुरीदार कुर्ता लोकप्रिय करण्याचे श्रेयही तिला जाते. तिची फॅशन स्टेटमेंट आणि उत्कृष्ट सौंदर्यामुळे तिला भारतीय चित्रपट उद्योगात ट्रेंडसेटर बनवले. साधना न्यायालयीन खटल्यांमध्ये गुंतली होती आणि नंतरच्या काळात तिला आजारपणाचा सामना करावा लागला. डिसेंबर 2014 मध्ये तोंडावाटे रक्तस्राव झाल्यामुळे तिच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. 25 डिसेंबर 2015 रोजी तिची मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये खूप तापाने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे उघड झाले नाही, परंतु एका अहवालाने असे सुचवले आहे की ते कर्करोग होते. तिच्यावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अनेक बॉलिवूड स्टार्सनी तिच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. वो कौन थी साठी साधनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नामांकन मिळाले. 1965 मध्ये आणि फक्त 1956 मध्ये. 2002 मध्ये तिला आयफा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साधना शिवदासानी, ज्यांना साधा म्हणून ओळखले जाते, त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर तिच्या अपवादात्मक प्रतिभा, उत्कृष्ट सौंदर्य आणि ट्रेंडसेटिंग फॅशन स्टेटमेंटसह अमिट छाप सोडली. कराचीमध्ये जन्मलेल्या आणि मुंबईत वाढलेल्या, तिने सुरुवातीच्या आर्थिक संघर्षांवर मात करून 1960च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री बनली. तिची आयकॉनिक साधना कट हेअरस्टाईल आणि तंग चुरीदार कुर्त्याच्या परिचयाने भारतीय चित्रपट उद्योगात क्षणमध्ये क्रांती घडवून आणली, ज्यामुळे ती पिढ्यांसाठी स्टाईल आयकॉन बनली. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत साधनाने लव्ह इन सिमला, हम दोनो, मेरे मेहबूब आणि वो कौन थी यांसारख्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय कामगिरी केली आणि समीक्षकांची प्रशंसा आणि व्यावसायिक यश मिळवले. राज खोसला दिग्दर्शित सस्पेन्स थ्रिलर्समधील तिच्या भूमिकांमुळे तिला द मिस्ट्री गर्ल ही उपाधी मिळाली. ती पुढे एक अष्टपैलू आणि मनमोहक अभिनेत्री म्हणून तिचा दर्जा वाढवते. हायपरथायरॉइडिझममुळे तब्येतीत अडथळे असूनही साधना उल्लेखनीय कामगिरीसह पडद्यावर परतली आणि गीता मेरा नाम द्वारे दिग्दर्शनातही पाऊल टाकले. भारतीय चित्रपटसृष्टीतील तिचे योगदान 2002 मध्ये आयफा जीवन गौरव पुरस्काराने ओळखले गेले. साधना यांचे वैयक्तिक जीवन तिचे दिग्दर्शक राम कृष्ण नय्यर यांच्याशी प्रेमळ विवाहाने चिन्हांकित केले होते, जरी त्यांना मूल नव्हते.
तिची नंतरची वर्षे आरोग्याच्या समस्या आणि न्यायालयीन खटल्यांनी विस्कळीत झाली, परंतु एक अग्रणी अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन म्हणून तिचा वारसा कायम आहे. 2015 मध्ये तिच्या निधनाने चित्रपट उद्योग आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला होता. त्यांच्या मागे एक समृद्ध कार्य सोडले जे प्रेरणा देत आहे. तरुण इच्छुक ते भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिरेखा असा साधनाचा प्रवास तिच्या समर्पण, प्रतिभा आणि चिरस्थायी प्रभावाचा पुरावा आहे. तिचा वारसा केवळ तिच्या चित्रपटांमध्येच नाही, तर तिने सेट केलेल्या फॅशन ट्रेंडमध्ये आणि प्रेक्षकांच्या हृदयावर तिने मोहिनी घातली.